सह्याद्री किचन्समध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मुळ्याची कोशिंबीर। हे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी मुळा जो मी असा जाडसर किसून घेतलेला आहे, 1 वाटी टोमॅटो, 1 वाटी कांदा हेही मी बारीक चिरून घेतलेला आहे, 1 वाटी कोथिंबीर। कोथिंबीरचा भरपूर वापर केला तर फार छान लागते। त्याच पद्धतीने मी हा आला घेतलेला आहे, थोडी आल्याची पेस्ट चवीसाठी। त्यानंतर ही मिरची आपल्या आवडीनुसार आणि हा चाट मसाला, याने कोशिंबीरला छान स्वाद येतो आणि चवीनुसार मीठ याच्यामध्ये वापरायचे। प्रथमतः बाउलमध्ये हा जो सगळा मुळा आहे तो आपण काढून घेणार आहोत। बघा, मुळ्याचे बरेच असे फायदे आहेत, जसे पोट साफ होण्यासाठी, त्याच पद्धतीने रक्तदाबामध्येही मुळ्याचे फायदा होतो, त्याच पद्धतीने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते, त्याच पद्धतीने आपल्या शरीरात जळजळ जी असेल ती कमी होते, ॲसिडिटी कमी होते, सर्दी खोकल्यामध्येही या मुळ्याचा फार फायदा होतो। तर याच्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे सर्व टाकून घेतलेलं आहे। त्याच सोबत आपण ही जी आल्याची पेस्ट आहे चवीनुसार अर्धा चमचा टाकून घ्यायची आहे आणि चाट मसाला आणि त्यानंतर चवीनुसार मीठ हे आपण टाकून घेतलेलं आहे आणि मिरची बारीक बारीक चिरून टाकायची आहे। याच्याने आपल्या या मुळ्याच्या कोशिंबीरला फार छान चव येते। आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊ। हे सर्व साहित्य एकत्र एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे। मुळ्याच्या कोशिंबीरमध्ये टोमॅटो आणि कांदा टाकल्यामुळे एक विशिष्ट अशी चव या कोशिंबीरला येते। ही रेसिपी नक्की करून बघा। आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। शुद्ध खा, नैसर्गिक खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।